झी 24 तास एक पाऊल पुढे। इंधनवाढीच्या जमान्यामध्ये मोटरसायकलला पर्याय म्हणून आता सर्वसामान्य नागरिक सायकलकडे वळतायत। पण नाशिकमध्ये आता सायकल्स चोरीला जात आहेत। गेल्या 15 दिवसांमध्ये 14 सायकल्सची नाशिकमध्ये चोरी झालेली आहे। या आहेत नाशिकच्या पंचवटी परिसरात राहणाऱ्या सुरेखा माळवे। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा सामना करू शकत नसल्यानं माळवे कुटुंबियांनी मोटरसायकलचा वापर कमी करून छोट्या मोठ्या कामांसाठी सायकल खरेदी केली। मात्र वर्षभरात त्यांच्याकडे दुसऱ्यांदा सायकल चोरी झालीय। गेल्या 15 दिवसात नाशिकमध्ये 14 सायकल्सची चोरी झाल्याचं उघड झालंय। पंचवटी पोलिसांनी या सर्व सायकल्स जप्त केल्या। या प्रकरणी पोलिसांनी 4 अल्पवयीन चोरट्यांना ताब्यात घेतले। आता महागाई झालेली तर सर्वसाधारण माणसं पेट्रोल जास्त नाही वापरत। पेट्रोलवरच्या गाड्या तर सायकलीच म्हणजे आणि मुलांना सायकलीवरच येणं जाणं जरा बरं वाटतं, त्याच्यामुळे मग सायकलच वापरता मुलं। डीबी स्टाफ तसेच डीबी ऑफिसर यांना जी मिळालेली माहिती होती त्यावरून 4 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांच्याकडून 14 वेगवेगळ्या टाईपच्या सायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत। पेट्रोलच्या किमती वाढल्यानंतर नाशिक शहरात सायकलच्या खरेदीत 25 ते 30% वाढ झाली। पण आता चोरट्यांचा या सायकल्सवरही डोळा आहे। पहिले काय होतं, सायकल फक्त एक जे मध्यम वर्गाचा माणूस होता तोच सायकल वापरायचा। आज एक तर पेट्रोलचं सर्वात मोठं हे झालेलं उदाहरण, कारण पेट्रोल आणि डिझेल वाढण्यामुळे सायकलची खपत जास्त वाढू राहिली। सातत्यानं होणाऱ्या इंधन दरवाढीला कंटाळून नागरिक गरीबो की सवारी म्हणून आजही सायकलला पसंती देतात। मात्र चोरटेही आता सायकलकडे वळू लागल्यानं सर्वसामान्यांना चांगलाच घाम फुटलाय। झी 24 ताससाठी नाशिकहून मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।